येत्या 20 तारखेला आपण महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मतदान करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये सर्व कामगार संघटनांची संयुक्त कृती समिती आहे. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये कामगारांसाठी असलेले 29 कामगार कायदे रद्द करण्यात आले आणि 4 कामगार विरोधी क्रमसंहिता मंजूर करण्यात आली. कंत्राटी पद्धतीला बढ़ावा देण्यात आला. महागाई वाढत चाललेली आहे. कामगारांचं वेतन कमी होत चाललेलं. बेरोजगारी वाढत चाललेली. संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना जगणं अशक्य झालेलं आहे. त्यांच्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि अशा वेळेला देशात आणि महाराष्ट्रामध्ये कामगार वर्गाला आपले प्रश्न पुढे घेऊन जाण्याची संधी मिळाली. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्राच्या सर्व कामगार संघटनांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली आणि चर्चा करून राज्यातील 4.5 कोटी कामगारांचे प्रश्न त्यांच्या समोर ठेवले. त्याच्यावर 3 वेळेला बैठका झाल्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कामगारांचे हे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. कृती समितीने कामगारांच्या मागण्या हे जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट असल्या पाहिजेत असा आग्रह धरला आणि त्याचा परिणाम म्हणून आता महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये 4.5 कोटी कामगारांच्या प्रश्नाला जागा मिळालेली आहे. त्याच्याबद्दल ठोस असं आश्वासन मिळालेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नरेंद्र मोदी सरकारने कामगारांच्या विरोधात केलेले 4 कामगार कायदे हे महाराष्ट्रात लागू केले जाणार नाहीत असं आश्वासन महाविकास आघाडीनं दिलेलं आहे. कामगारांचं किमान वेतन वाढवून ते 21,000 रुपये दरमहा करण्यात येईल. त्याचबरोबर सरकारच्या विविध खात्यामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये क आणि ड दर्जाची भरतीमध्ये कंत्राटी पद्धतीला प्रतिबंध करण्यात येईल. म्हणजेच नियमितपणे भरती करण्यात येईल. त्याच पद्धतीनं निम आणि ट्रेनी कामगारांना पूर्ण कामगारांचा दर्जा देण्यात येईल. अशा महत्वपूर्ण मागण्या या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. फॅक्टरी ऍक्टमध्ये जो बदल करण्यात आला होता तो रद्द करून पूर्वीप्रमाणे 10 कामगार असलेल्या फॅक्टरीमध्ये फॅक्टरी ऍक्ट लागू करण्याचं आश्वासन सुद्धा महाविकास आघाडीनं दिलेलं आहे. शिक्षणावर 6% आणि आरोग्यावर 8% खर्च करण्याचं आश्वासन महाविकास आघाडीनं दिलेलं आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर, घर कामगार, ऊसतोड कामगार, त्याचबरोबर स्वयंरोजगार करणारे 4 कोटी कामगार यांच्यासाठी कल्याणकारी कायदा मंजूर करून कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना लागू करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे. उलट महायुतीचा जर जाहीरनामा आपण पाहिला तर कामगार हा शब्द सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही. कामगारांच्या प्रश्नाबद्दल थोडीशी सुद्धा चर्चा नाही, कुठल्याही प्रकारचं आश्वासन नाही. आणि म्हणून कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा पराभव करून सत्तांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून महाविकास आघाडीचे जिथे जिथे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना कामगार वर्गाने, संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगार वर्गाने पाठिंबा द्यावा, त्यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घ्यावेत आणि त्यांना विजयी करावं असं आवाहन कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं मी करत आहे. मला खात्री आहे की लोकसभेप्रमाणेच महाराष्ट्रातला कामगार वर्ग शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून महायुतीचा पराभव करेल आणि महाविकास आघाडीला विजयी करेल. धन्यवाद.